हेलो स्टुडंट्स, प्रोविजनल मेरिट लिस्ट ऍडमिशन 2025 फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ग्रीवियस पिरियड आणि फायनल मेरिट लिस्ट याविषयी आपण सध्या आता डिस्कस करणार आहोत. प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार होती 18 जुलै 2025 ला, पण डेट एक्सटेंड झाली आहे आणि 19 जुलै 2025 ला ही लिस्ट डिस्प्ले होतीये. ठीक आहे, यामध्ये आपण काय चेक करणार आहोत आणि त्याचं काय बेनिफिट असेल. तुमची रँक जी असेल, फॉर एक्झाम्पल पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंडच्या अंडर जर 2 लाखापेक्षाही जास्त ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले, तर मग त्यामध्ये तुमचा नंबर कितवा आहे, तुमची रँक कितवी आहे, तुम्ही पहिल्या 5,000 मध्ये आहात की 10,000 मध्ये आहात की मग 50,000 मध्ये आहात की 1 लाखाच्या पुढे तुमचा नंबर आहे. ठीक आहे, हे डिसाईड करेल की तुम्हाला कुठली ब्रँच सहज मिळेल चांगल्या कॉलेजला. ठीक आहे, कॉलेजची लिस्ट आपल्याकडे खूप सारी आहे. जवळपास 350 कॉलेज या कॅप प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व आहेत. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट सीईटी सेलच्या अंडर ज्या कॅप प्रोसेस घेतल्या जातात त्यामध्ये. तर आता जर तुमचा नंबर पहिल्या काही हजारांमध्ये आहे तर मग तुम्हाला चान्सेस आहे की तुम्हाला आवडती ब्रँच, म्हणजे सध्या जी डिमांडेड ब्रँच आहे ती कम्प्युटर, मी त्यापेक्षाही म्हणेन यावर्षी विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो AIDS यांसारख्या ब्रँचेसकडे पण आहेत, AIML यांसारख्या ब्रँचेसकडे पण आहेत, मेकॅनिकल यांचे पण ऍडमिशन्स हे खूप डिमांडिंग आहे. तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला जी कुठली ब्रँच आवश्यक वाटतेय, तुम्हाला आवडतीये किंवा त्यामध्ये ऍडमिशन्स घ्यायचंय, तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वरून तुम्हाला समजणार आहे. तर ती आज 19 जुलैला डेट एक्सटेंड झाली आणि त्या दिवशी कदाचित माझा व्हिडिओ बघेपर्यंत ती लिस्ट लागलेली असेल. आता यामध्ये तुमचा स्टेट लेवलचा रँक समजेल. ठीक आहे, स्टेट लेवलमध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहात. युनिव्हर्सिटीमध्ये फॉर एक्झाम्पल तुमची जर पुणे युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, जी कुठली युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये तुमची रँक कितवी आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा कितवा नंबर आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे. फॉर एक्झाम्पल तुमची ओबीसी कॅटेगरी असेल, जनरल आहे किंवा SC आहे, ST आहे, NT आहे, BGI जे काही आहे, तर त्यामध्ये तुमचा नंबर कितवा असेल. जर तुम्ही लेडीज कॅन्डिडेट असाल तर लेडीज कॅन्डिडेटमध्ये स्टेटमध्ये तुमचा नंबर कितवा आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये कितवा आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमुळे तुम्हाला समजणार आहे की आपल्यावरती आपल्या कॅटेगरीमधले किती मुलं आहेत, किती मुली आहेत. ठीक आहे, याचा उपयोग तुम्हाला यासाठी होणार आहे की तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिल करताल त्यावेळेस तुम्हाला ती जी लिस्ट असेल, तुमचा रँक आहे त्यानुसार तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म भरायला इझी असेल आणि त्यानुसारच ऑप्शन फॉर्म भरला जावा. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट दोन्हीच्या मध्ये आहे ग्रीव्हियन्स पिरियड. सध्या या 2025च्या ऍडमिशनसाठी तो दिलेला आहे 3 दिवसाचा. जनरली तो दरवर्षी 3 दिवसाचाच असतो. तर मला वाटतं 22 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ असेल. ठीक आहे, 20, 21, 22 हा जो स्पॅन आहे किंवा 1-2 दिवस जे काही तुम्हाला दिल्या जातो त्या डेट तुम्ही त्या चेक करा. 3 दिवसाचा स्पॅन दिला जातो. या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये काय करायचं असतं की ज्या स्टुडंटचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे पेंडिंग आहेत, म्हणजे आधी रिसिप्ट अपलोड केली आहे आणि आता तुम्हाला डॉक्युमेंट ओरिजिनल आलेलं आहे तुमच्याकडं. फॉर एक्झाम्पल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडं रजिस्ट्रेशन करताना नव्हतं, ते 10, 15, 20 दिवसापूर्वी तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि त्यावेळेस रिसिप्ट अपलोड केली. आता व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओरिजिनल तुमच्याकडे आलेलं आहे, तर ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये ते तुम्ही अपलोड करा. किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. किंवा ग्रीव्हियन्स पिरियड कशासाठी असतो की अजून कोणाचे काही मायनर मिस्टेक झाले असतील, कॅटेगरी चेंज करायची राहिली असेल, नावामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल, ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही प्रिंट काढल्यावर मग तुम्हाला कळालं की अरे ती स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, तुम्ही करेक्ट करू शकता ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये. अजून असे सारे चेंजेस आहेत ते तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियड 3 दिवसाचा जो आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तर तो करता येतो. ठीक आहे, आता यानंतर फायनल मेरिट लिस्ट कडे वळूयात. ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये काय होतं की विद्यार्थ्यांकडे समजा आधी डॉक्युमेंट नव्हते तर त्यांनी त्यांची कॅटेगरी जनरल किंवा ओपन अशी सिलेक्ट केलेली असेल, पण आता डॉक्युमेंट आल्यामुळं त्यांची कॅटेगरी ओबीसी, SC, NT अशा पद्धतीने कन्वर्ट झालेली असेल. तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये हे चेंजेस होतील. मायनर चेंजेस होतात, खूप जास्त होत नाही. ठीक आहे, किंवा काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट अवेलेबल न झाल्यामुळं त्यांच्या कॅटेगरीज ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झाले, जनरल मध्ये कन्वर्ट झाले, तरी सुद्धा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये चेंजेस होतील.
थोडेसे चेंजेस असतात, ते खूप जास्त नसतात, पण तुमची रँकिंग जी ठरते, जो कॅप्शन ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा असतो, तर तो फायनल मेरिट लिस्टच्या बेसवर तो तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानुसारच रँकिंग लागली जाईल. फायनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार आहे? 24 जुलै 2025. ठीक आहे. सध्या तरी हीच डेट आहे. कदाचित वाढेल वाढणार नाही आपल्याला आयडिया नाही, पण वाढणार नाही आता ही डेट. 24 तारखेला तुम्हाला समजेल की तुम्हाला तुमचा फायनल मेरिट नंबर किती मिळालाय, आणि त्यानंतर कॅपचे ऑप्शन फॉर्म सुरू होतील. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि 4 असे 4 राऊंड यावर्षी आहेत ऍडमिशन 2025च्या प्रोसेसमध्ये. त्यामध्ये काय रूल्स आहेत, काय यावर्षी चेंजेस झालेले आहेत, प्रेफरन्सेस तुम्हाला जे द्यायचे, ऑटो फ्रीज कोणता असणार आहे, तुम्ही कधी बेटरमेंट करू शकता, पूर्ण कॅपच्या प्रोसेसमध्ये जी काही रूल्स, जे काही नियमावली चेंजेस होतील, अपडेट्स येतील. मी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि कनेक्टेड राहा या चॅनलला. कॅप राऊंडच्या ज्या अपडेट्स असतील त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल या चॅनलच्या माध्यमातून. थँक्स.